पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे प्रियजन हो, आज आपण जीवन स्रोत हे काय आहे याच्यावर आपण विचार करणार आहोत. जीवन स्रोत. प्रियजन हो, योहानाचे शुभवर्तमान अध्याय 7 ओवी 38 मध्ये आम्ही वाचतो, येशू म्हणत आहे, जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्यातून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. हालेलुया. जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्यातून जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. हालेलुया, हालेलुया. प्रियजन हो, ह्या जिवंत पाण्याच्या नद्या काय आहेत आपण पाहूया. हे म्हणून हे जे जीवन स्रोत जे आपण चॅनल आम्ही पाहत आहोत, या चॅनलमध्ये आम्ही भाग घेत आहोत, या चॅनलद्वारे आम्हाला मार्गदर्शन मिळत आहे. हे दुसरं काही नाही, जीवन स्रोत म्हणजे येशूने सांगितल्याप्रमाणे जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्यातून, जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्यातून, त्याच्या जीवनातून जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. जिवंत पाणी. जिवंत पाणी काय प्रियजनो? हे जिवंत पाणी दुसरं काही नसून हे पवित्र आत्मा. पवित्र आत्मा त्याच्या जीवनामध्ये कार्य करेल. पवित्र आत्म्याने तो व्यक्ती भरून जाईल. जो व्यक्ती येशूवर विश्वास ठेवतो, जो व्यक्ती येशूला स्वीकार करतो, अंतःकरणातून स्वीकार करणारा व्यक्ती म्हणजे येशूवर विश्वास ठेवणारा व्यक्ती, येशूच्या प्रत्येक वचनाला आदर सन्मान करणारा व्यक्ती, येशूच्या वचनाचे पालन करणारा व्यक्ती, येशूच्या मार्गदर्शनावर विश्वास ठेवून त्यानुसार जीवन जगणारा व्यक्ती हा जिवंत पाण्याच्या झऱ्यासारखा आहे. त्याच्यातून जिवंत पाणी वाहते. प्रियजनो, जिवंत पाणी. आपण एखाद्या व्यक्तीला जेव्हा पाहतो, कुटुंबाला पाहतो, जेव्हा त्याच्या जीवनाकडे पाहिल्यानंतर आम्हाला असा वाटते का खरोखर हा आनंदाने भरलेला आहे, कृपेने भरलेला आहे, देवाच्या वरदानाने भरलेला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये पवित्र आत्मा कार्य करत आहे. आणि ज्याच्यामध्ये पवित्र आत्मा कार्य करत आहे, ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये, ज्या कुटुंबामध्ये पवित्र आत्मा कार्य करत आहे, ते व्यक्ती आम्हाला कधीच नाराज वाटणार नाही. तो कधीच आम्हाला हताश वाटणार नाही. तो व्यक्ती कधीच आपल्याला अडचणीत वाटणार नाही. त्याच्यामध्ये एक विशेष आनंद राहील. ज्याच्या जीवनामध्ये पवित्र आत्मा कार्य करत आहे त्याच्यामध्ये जिवंतपणा आहे. हे जिवंतपणा काय आपण ओळखण्याचा प्रयत्न करू. प्रियजन हो, येशूने आम्हाला योहानाचे शुभवर्तमान अध्याय 15 मध्ये आम्हाला स्पष्टपणे सांगितलेलं आहे, जर एक वेल आणि त्याच्या फांद्या दोन्ही जुळून असतील तर त्याच्यामध्ये हिरवगार असं पाने आम्हाला दिसतील, त्याच्यामध्ये फुले दिसतील आणि त्याच्यामध्ये फळ दिसतील, उत्तम फळ देईल. जेव्हा जुळून आहे तेव्हा, म्हणजे जेव्हा जुळून आहे तेव्हा त्या मुळापासून, त्या जमिनीतून त्या वेलाला खत पाणी मिळते, त्याला पौष्टिक आहार मिळते. आणि तो पौष्टिक आहार त्या वेलातून बुडापासून तर शेंड्यापर्यंत तो वाहते. आणि जो जिवंतपणा जो त्याच्यातून अंदरून वाहते तो त्याला जिवंत ठेवते. आणि फळं येतात, फुलं येतात, हिरवी गच्च पानं दिसतात. एखादा वेल आम्ही पाहतो रस्त्यानं जाता येतात, एखादा वेल असा भरकरार म्हणजे लहरत आहे हव्यामध्ये, फळं लागलेले आहे, फुलं लागलेले आहे, एकदम असं भरगुच्छ असा भरलेला आहे. तेव्हा आम्ही म्हणतो वा किती सुंदर वेल आहे अशा प्रकारे. परंतु कारण काय? त्याचं कारण काय? त्याला सर्व काही अंदरून मिळत आहे, जमिनीतून मिळत आहे, वातावरणामध्ये त्याला जे आवश्यक आहे ते मिळत आहे. आणि ते बुडापासून तर शेवटपर्यंत ते जुळून आहेत. आणि त्याच्यामध्ये तो जिवंतपणा धावत आहे, दरवळत आहे. एखाद्या वेळेस जेव्हा आम्ही पाहतो एखादं वेल सुकून गेला, पानं वाढले, एकदम आता मुरझून गेला, फळं नाही त्याच्यामध्ये, फुलं नाही त्याच्यामध्ये, याला कारण काय? त्याच्यामध्ये काहीतरी गडबड आहे. तो जिवंतपणा त्याच्यामध्ये धावत नाही आहे. जिवंतपणा त्याच्यामध्ये धावत नाही आहे. जिवंतपणा त्याला भेटत नाही आहे. म्हणजे त्याच्यामधला जिवंतपणा गेलेला आहे, त्याच्यामधला गाभा गेलेला आहे.
आणि म्हणून आम्हाला सुद्धा आमच्या जीवनामध्ये जिवंतपणाचा अनुभव करण्यासाठी, आनंदाचा अनुभव करण्यासाठी, आमच्या जीवनाला आनंदमय जीवन बनवण्यासाठी आमच्यामध्ये प्रभूची कृपा आमच्यामध्ये दरवळली पाहिजे. प्रभूशी आम्ही जुळून राहिलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही येशूवर विश्वास ठेवला पाहिजे. आणि जो कोणी येशूवर विश्वास ठेवतो त्याच्यातून जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील म्हणून प्रभू सांगत आहे. त्याच्यामध्ये जिवंतपणा राहील, त्याच्यामध्ये हमेशा हमेशा जिवंतपणा राहील. आणि तो जिवंत असा एक आनंदित असं कुटुंब होईल. आमच्या जीवनामध्ये जिवंतपणा आहे हे कसं ओळखते? आमच्या कुटुंबामध्ये, आमच्या परिवारामध्ये, आमच्या जीवनामध्ये जेव्हा आनंद आहे, दुःख असेलही तरी परंतु आम्ही त्या दुःखाला स्वीकार करून त्याच्यामध्ये प्रभूने दिलं म्हणून आम्ही आनंद मानतो. आमच्यामध्ये खुशी आहे, आमच्यामध्ये काम करण्याची गोडी आहे. आम्ही आळसी नाही, आम्ही धावत पळत आम्ही काम करतो, एक दुसऱ्याला मदत करतो, दुसऱ्यासोबत प्रेमाने राहतो, दुसऱ्याला मदत करून त्यांना समोर नेण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो, त्यांना आमच्या सोबत घेऊन जातो, एक दुसऱ्याशी प्रेमाने बोलतो, एक दुसऱ्याला आम्ही प्रभूच्या वचनामध्ये आणून त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. हा आहे जिवंतपणा. प्रभूला नेहमी आम्ही सतत धन्यवाद देतो आणि प्रभूला धन्यवाद देऊन एक धन्यवादाचं आपण जीवन जगतो. तो आहे प्रिय बंधू आणि भगिनींनो जीवन स्रोत. जीवन स्रोत आम्ही निर्गमन ग्रंथाच्या अध्याय 23 ओळी 25 मध्ये वाचतो. त्याच्यामध्ये म्हणत आहे, प्रभू म्हणत आहे, परमेश्वर म्हणत आहे, जो माझी आराधना करतो, जो माझी भक्ती करतो, जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्या जीवनामध्ये हमेशा बरकत राहील. प्रियजन हो, बरकत राहील. हालेलुया. बरकत म्हणजे काय आहे प्रियजन हो? बरकत मध्ये त्याला कधी काही कमी पडणार नाही, त्याला कधी काही उणे पडणार नाही, कधी त्याला उणे पडणार नाही. स्तोत्र ग्रंथ 23 त्याचा अध्याय 23 वचन 1 म्हणत आहे, प्रभू माझा मेंढपाळ, मला काही उणे पडणार नाही. प्रभू माझा मेंढपाळ. आम्ही जेव्हा देवावर विश्वास ठेवतो तेव्हा आम्हाला काही कमी पडणार नाही. म्हणजे आमचं जीवन कसं आहे? कृपेने भरलेलं आहे. आणि आमच्या जीवनामध्ये त्रास होणार नाही, संकट येणार नाही. आणि आमच्या जीवनामध्ये हमेशा आनंद राहील. आमच्या चेहऱ्यावर आनंद दिसेल, आमच्या बोलण्यामध्ये आनंद दिसेल, आमच्या कार्यामध्ये आनंद दिसेल. आम्हाला अडचण पडणार नाही. आमच्यामध्ये जास्त कमाई नसेल तरी, आमच्यामध्ये जास्त मिळकत नसेल तरी आमचा जीवन एक आनंदमय संतुष्ट राहील. संतुष्टी आमच्या जीवनामध्ये संतुष्टी येईल. आम्ही थोडक्या गरजामध्ये आम्ही संतुष्ट मानू. आमचं जीवन कधी पुटपुट करणार नाही, कोणावर जळणार नाही, कोणाला दोष देणार नाही. आम्ही जे काही आम्हाला मिळालेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही संतुष्ट मानू. आणि अशा प्रकारे जीवन जगत असताना आम्ही देवाला धन्यवाद देऊन, देवाने जे काही आम्हाला दिलेलं आहे ते आमच्यासाठी पुरे आहे असं समजून आम्ही जीवन जगू. तो आहे जिवंतपणा. तो आहे जिवंतपणा. त्याला म्हणतात जीवन स्रोत. प्रियजन हो, जीवन स्रोत हे दुसरं कोणी नाही तर प्रभू आहे. प्रभू येशू आहे. तो जीवनाचा झरा आहे. तो जीवनाचा झरा आहे. आणि तो जीवनाच्या झऱ्यातून आम्हाला जिवंत ठेवतो. आपल्या जीवनाच्या झऱ्याने आम्हाला तो जिवंत ठेवतो. आम्ही जेव्हा त्याच्याशी जुळतो, त्याशी जुळून राहतो, त्याच्यामध्ये जुळून आम्ही जीवन जगतो, विश्वासाचं जीवन जगतो, तेव्हा प्रभू आम्हाला जिवंत ठेवते. आम्हाला जिवंत ठेवते, आमच्या कुटुंबाला जिवंत ठेवते आणि आमच्या आत्म्याला भोजन देते. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही योहानाचे शुभवर्तमान अध्याय 6:35 मध्ये वाचतो. परत येशू सांगत आहे, जो माझ्या जवळ येतो त्याला कधी भूक लागणार नाही, आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधी तहान लागणार नाही. प्रियजनो, एक सुंदर देवाचं एक आश्वासन आम्हाला आमच्या जीवनाला जिवंतपणा ठेवण्यासाठी, आम्ही येशूशी जुळून आनंदित राहण्यासाठी, आम्हाला स्वर्गसुख मिळण्यासाठी, आम्हाला कधी मरणाचा अनुभव होणार नाही असा एक जिवंतपणा.
येशू परत सांगत आहे, येशू सांगत आहे योहानाची शुभवर्तमान अध्याय 6:51 मध्ये म्हणत आहे, जो माझ्यावर विश्वास ठेवतो आणि मी माझे शरीर ग्रहण करतो आणि माझे रक्त पितो, तो कधी मरणाचा अनुभव त्याला होणार नाही. त्याला मरणाचा अनुभव होणारच नाही. म्हणजे काय राहील? तो हमेशा जिवंत राहील. त्याच्यामध्ये जिवंतपणा आहे. मरून गेला, येशूवर विश्वास ठेवणारा व्यक्ती मरण पावला तरी त्याच्यामध्ये त्याला जिवंतपणा राहील. तो जिवंत आहे, त्याला मरणाचा अनुभव होणारच नाही. तो जीवनामध्ये आहे. त्याचं शरीर मरेल, तो शरीर नष्ट होईल, परंतु त्याचा आत्मा कधी मरणार नाही. आणि म्हणून प्रियजन हो, कृपा स्रोत, देवाची कृपा हे एक आम्हाला कृपा देणारी कृपा स्रोत आहे. आणि जीवन स्रोत हे आम्हाला जिवंतपणा ठेवणारा, हे जिवंत ठेवणारा, अनंत काळचं जीवन देणारा आणि सदा सर्वदा आमच्यामध्ये जिवंत पाण्याचा झरा वाहणारा हा जीवन स्रोत आहे. प्रियजन हो, आपण प्रार्थना करूया. या जीवन स्रोतद्वारे जे लोक जोडलेले आहेत, ज्या लोकांना हा संदेश मिळत आहे, खरोखर त्यांना प्रभू जिवंतपणा देणार, खरोखर त्यांच्या जीवनामध्ये प्रभू जिवंतपणा आणणार आणि त्यांना आशीर्वाद देणार आणि त्यांना, त्यांच्या लेकरांना, त्यांच्या कुटुंबांना, त्यांच्या सर्व कार्यांना जिवंत करणार. आणि जरी आम्ही मरण पावलो तरी आमच्या जीवनाला जिवंत ठेवील, आमच्या आत्म्याला जिवंत ठेवील, आम्हाला मरणाचा अनुभव येऊ देणार नाही. ह्या जीवन स्रोत या चॅनलसाठी आपण प्रार्थना करूया. याच्यामध्ये जास्तीत जास्त लोकांनी जोडून, जास्तीत जास्त लोकांनी याचा आस्वाद घ्यावा आणि देवाची कृपा मिळावी. प्रत्येक जण जे जीवन स्रोत ह्या चॅनलशी जुळलेले आहे त्यांना प्रभूचा आशीर्वाद मिळावा म्हणून आपण प्रार्थना करूया. देवाला धन्यवाद देऊया, देवाची कृपा मागूया. परमेश्वरा, आम्ही तुझ्याकडे आज प्रार्थना करतो प्रभू, आमच्याकडे आलेल्या सर्व लोकांना, आमच्याशी जुळलेल्या प्रत्येक लोकांना तू आशीर्वाद दे. प्रत्येक लोकांच्या जीवनामध्ये तू कार्य कर, त्यांच्यामध्ये जिवंतपणा असू दे. आणि प्रभू परमेश्वरा, त्यांच्या कुटुंबाला आशीर्वाद दे, त्यांच्या कुटुंबामध्ये तुझी कृपा सदैव राहू दे, त्यांच्यामध्ये जिवंतपणा राहू दे आणि जीवनाचा अनुभव त्यांना येऊ दे. तुझ्याकडे आम्ही प्रार्थना करतो, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे, आमेन.